खासदार अनिल बोंडेंची जीभ घसरलेली आहे। अनिल बोंडेंनी महिला आमदारांचा अपमान केलेला आहे। महिलेला डुकराची उपमा देणं शोभतंय का, हा सवाल उपस्थित केला जातोय। आमदारांना डुकराची उपमा देऊन अपमान केलेला आहे। महिलेचा अपमान करणं ही बोंडेंची संस्कृती आहे का, हा देखील मुद्दा आहे। या सगळ्या मुद्द्यावर खासदार अनिल बोंडे माफी मागणार का, हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। या सगळ्या मुद्द्यावर अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया। आमदार यशोमती ठाकूर आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय म्हणावं या सगळ्या वक्तव्याला? एका महिला आमदाराविषयी अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कसं पाहता तुम्ही या सगळ्या या वक्तव्याकडे? निश्चितच संताप आणणारं हे विधान आहे। नाही, खरं संताप आणणारं तर आहे, पण हास्यास्पद पण आहे की एखादा शिकलेला सवरलेला खासदार माणूस जो आमदार राहिला होता, जो खासदार आहे, आज भाजपने त्यांना खासदार केलेला आहे, तो माणूस इतका खालच्या लेवलवर बोलू शकतो। म्हणजे हे शिकलेले आहे की नाही शिकलेले आहे, हे सुशिक्षित आहेत की नाही सुशिक्षित आहेत, याचं आता बघा तुम्ही स्वतः। खरं त्यांना थोडं शॉक ट्रीटमेंट त्यांनाच देण्याची गरज आहे। मागच्या काळामध्ये त्यांनी असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं सन्माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल। त्यांनी बेडूक मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं। आज काँग्रेसवाल्यांना आणि मला त्यांनी एकदम खालच्या दर्जावर बोललेलं आहे। आणि हे ह्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय शिकवण आहे, काय त्यांना खरं वळण दिलं जातं, हे सगळं इथं दिसतंय। जे डॉक्टर बोंडे जे बोलतात ते एखादा अशिक्षित माणूस पण इतक्या खालच्या दर्जावर बोलत नाही, असं ते सातत्याने बोलत असतात, सातत्याने। मागच्या वेळेला त्यांनी ठाकूर आडनाव कसं काय आलं, यांना इंग्रजांनी ठाकूर म्हटलं, म्हणजे ज्यांना या देशाची संस्कृतीच माहिती नाही आहे ते लोक भाजपने सांभाळलेले आहेत। आणि दंगल करवण्यासाठी असे वादग्रस्त वक्तव्य करवण्यासाठी त्यांना सांभाळलं जातं। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचा त्यांच्या विचारांनी पावन झालेला हा जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामध्ये एखाद्या डॉक्टर डिग्री ज्या व्यक्तीने घेतली आहे त्याने असं खालच्या दर्जाचं बोलावं, तर त्याला आता खरं आम्ही काय बोलू शकतो? यशोमतीजी, ही टीका म्हणजे याला बॉडी शेमिंग म्हणायचं का? कारण काय टीका केलेली आहे ते मी इथं उच्चारू सुद्धा शकत नाही। अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे का? महिला आमदाराला हा शब्द वापरणं, त्याही पलीकडे जाऊन एका महिलेला अशा शब्दात बोलणं, आणि ते सुद्धा खासदारांनी। त्यांनी एकटं मला बोललं असं मी नाही समजत। त्यांनी अख्खं महिलांना हे म्हटलेलं आहे। आणि कोणी महिलांना इतक्या खालच्या दर्जेवर बोलू शकतं हे भाजपवालेच करू शकतात, दुसरं कोणी करणार नाही। आणि हे डॉक्टर बोंडे तर या सगळ्या गोष्टींसाठी फेमसच आहे। तर आता बॉडी शेमिंग काय हरकत नाही म्हणायला, केलेलंच आहे त्यांनी। म्हणजे मी बघा, मला काय सिंपथी गॅदर करायची अशातला भाग नाही, पण मी एक लहान वयात विधवा झालेली बाई आहे आणि मी एका विशिष्ट विचारधारेची आहे, पुरोगामी विचारधारेची आहे। आणि मी सातत्याने काम करते आहे। जे कोणते अडथळे आमच्या समोर येतात त्या अडथळ्यांना सामोरे जाऊन आम्ही त्याच्यावर विजय मिळवतो। तर आता एका शिकलेल्या खासदाराला हे सहन होत नाही आहे का की त्यांची संस्कृती अशी आहे, ते बॉडी शेमिंग म्हणताच येईल याला। हे म्हणजे काय कसं रिॲक्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर मलाही समजत नाही आहे। पण द पॉझिटिव्ह रिॲक्ट करायचं तर मी असं म्हणेल की तुम्ही आम्हाला डुक्कर म्हणताय, तर मग श्री विष्णूचा वराह अवतार आमचा आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जे काही वाईट आहे त्या गोष्टींचा नाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। अगदी, पण यशोमतीजी का असं वाटतं? म्हणजे मागच्या वेळी सुद्धा अनिल बोंडे यांनी ठाकूर या तुमच्या
आडनावावरून टीका केलेली होती, काही सवाल उपस्थित केलेले होते आणि याही वेळेला तुमच्यावर निशाणा साधलाय, तुमच्यावर अर्वाच्य शब्दात टीका केलेली आहे. का वारंवार टार्गेट केलं जात आहे? एक तर त्यांची मानसिकता अशी आहे की त्यांना दुसऱ्यांचं चांगलं बघितलं जात नाही. त्यांनी काय केलेलं आहे, डॉक्टरनी स्वतःची पोरं फॉरेनला त्यांनी हलवलेले आहेत. ते काही परत आपल्या देशामध्ये येणार नाही आहे आणि त्यांना हा घाणेरडा धांगडधिंगा करायचा आहे, वादविवाद करायचे आहेत, त्यांना दंगली करायच्या आहेत. ते स्वतःला कट्टर हिंदू असं मानतात, पण हिंदू असा नसतो. हिंदू समाजाचं किंवा हिंदू शब्दाचा अर्थही त्यांना माहिती नाही आहे. राहिला विषय माझ्यावर बोलण्याचा, तर मला असं वाटतं ते स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते पुन्हा निवडून येऊ शकलेले नाही आणि त्यांना कुठेतरी जेलसी आहे. दुसरं असं की त्यांना काही लोकांनी टार्गेट पण दिलेलं असावं की हे तुम्हाला आता खासदार केलं, आता हे तुम्ही बोलत राहावा, असंही केलं असावं. आता हे जे बोलतात ना, हे अतिशय खालच्या दर्जावर हे लोक बोलतात आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीचंच ते दर्शन करवतात. यशोमती त्यांना का सहन होत नाही बाबा कळत नाही. आता मी तर एकटी आहे, एकटी झटत असते, माझे विचार मी कधीच सोडणार नाही. मी माझा पक्ष त्या ठिकाणी व्यवस्थित तो विचार जपून ठेवण्याचं काम तेवढं मी करते आणि जिथे जपतोय तिथं जर तुम्ही आम्हाला घाण म्हणत असाल तर कसं चालेल. निश्चित. यशोमती ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.